मित्रांनो, नमस्कार. मी पुण्यातून संतोष शिंदे. तुकाराम त्या काळीही लोकांना जड जात होते. तुकाराम आवडत नव्हते. लोकांना तुकाराम आत्ता सुद्धा आवडत नाही. लोकांना त्या काळी सुद्धा तुकाराम महाराजांचे विचार समजले नाहीत. लोकांना आज सुद्धा त्याच विचाराचा तुकाराम किंवा त्याच तुकाराम महाराजांचे विचार लोकांना पसंत पडत नाही. परंतु संत परंपरेतल्या तुकारामाबद्दल मी चर्चा नाही करत, तर आधुनिक तुकारामाबद्दल मी चर्चा करतोय. मी प्रशासकीय अधिकारी, आय-ए-एस ऑफिसर तुकाराम मुंडे साहेबांबद्दल चर्चा करतोय. त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली. त्यांना जन्म देणारी आई अचानक निघून गेली आणि तुकाराम मुंडे आईच्या त्या निधनाची बातमी समजल्यानंतर ज्यावेळेस घरी गेले, ढसाढसा रडले. ज्या आईनं एक फिलॉसॉफी दिली होती, साधारणतः 2005 ची घटना आहे, ज्यावेळेस तुकाराम मुंडे आय-ए-एस क्रॅक केली, म्हणजे आय-ए-एस अधिकारी झाले, परीक्षा पास झाले आणि आपला लेक आता फार मोठा साहेब झाला हे ज्यावेळेस त्यांना कळलं, कारण आय-ए-एस किंवा हे काय करणार आहेत कदाचित गाव खेड्यातल्या वयस्कर मंडळीला कळणार नाही. पण आपला लेक काहीतरी मोठा झालाय हे त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुकाराम मुंडेंना त्यांच्या आईनं जे बाळकडू दिलं होतं, की बाबा जेवढी लोकांची मदत करता येईल तेवढी मदत कर, म्हणजे सेवा कर त्या खुर्चीवर बसून. म्हणजे किती मोठं मन त्या आईचं. आणि त्या आईचे ते शब्द तुकाराम मुंडेंच्या कानावर एका फिलॉसॉफी सारखे ते प्रकटले आणि आयुष्यात त्यांनी ठरवलं, की लोकांच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी वेळ पडली तर सरकारचा किंवा प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध झाला तरी हरकत नाही, परंतु मी माझं काम सरळ मार्गी कळेल. त्यांनी ते केलं सुद्धा. तुकाराम मुंडे हे असे एक अधिकारी आहेत, की ज्या मुंडे साहेबांचं नाव घेतल्यानंतर जे आळशी लोक आहेत, जे भ्रष्टाचारी लोक आहेत, जे कामचुकार लोक आहेत, ज्यांना म्हणजे फक्त पगार घ्यायचे, ज्यांना काम नीट करायचं नाही, ज्यांना 100% भ्रष्टाचार करायचा आहे, ज्यांना कामामध्ये अनियमितता ठेवायची, म्हणजे नियमित काम करायचं नाही किंवा जे फक्त पदाचा दुरुपयोग करण्यासाठीच पदावर बसलेले आहेत, त्या सगळ्यांचा, म्हणजे तुम्हाला जे पद मिळालंय किंवा जी खुर्ची आहे, त्या खुर्चीचंच तुम्ही काम करायचं. तुम्ही जर फालतू काही काम करत असाल, पदाचा गैरवापर करत असाल, त्या सगळ्यांच्या विरोधात तुकाराम मुंडे आहेत आणि सर्वसामान्य माणसाला त्यांच्या ज्या अडी-अडचणी असतील त्यांना योग्य ती सेवा त्या कार्यालयातून मिळाली पाहिजे, हा त्यांचा एक उद्देश. म्हणून असं कळतंय, सगळी लोक म्हणतात, की तुकाराम मुंडे एक पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार करत नाहीत. निष्कलंक माणूस आहे. प्रशासनाला सुतासारखं सरळ करतात. कुठल्याही शासकीय, प्रशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी लोक पदावर बसतात त्यांना राजकारणाची लय खुमखुमी असते. अहो, पुणे महानगरपालिकेच्या पी-एम-पी-एल विभागामध्ये ते ज्यावेळेस आले होते, साधा तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पण त्याच्याकडं क्लर्कचा किंवा आतला पदभार होता. जे काम करत नव्हते, नुसते राजकीय पुढारी म्हणून काम करायचे, त्या सगळ्यांना सुतासारखं सरळ केलं. त्यांना कामच करायला लावलं. असे हे तुकाराम मुंडे. परंतु आईच्या निधनानं मात्र थोडे खचलेले पाहिले, ढसाढसा रडलेले महाराष्ट्रानं पाहिले. आणि कुठल्या मुलाची आई गेल्यानंतर तो रडणार नाही इतकं हा एक नैसर्गिक म्हणजे रिलेशनचा भाग आहे. परंतु तुकाराम मुंडेने एक आदर्श घालून दिला समाजाला. मला त्या आदर्शाबद्दल बोलायचं. आणि मी जे सुरुवातीला म्हणलं, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जो एक विचार होता, जो आदर्श होता, गाथेच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी त्यांचे विचार काय आहेत हे जगाला सांगितले, म्हणून ते जगद्गुरु आहेत. आजही 400 वर्षानंतर तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग प्रत्येक ठिकाणी एकदम फिट बसतो आणि चपखल
तुमच्या मेंदूवर तो अधिराज्य, मनाला सुद्धा तो भिडल्याशिवाय राहत नाही. त्या तुकाराम महाराजांना तत्कालीन लोकांनी स्वीकारलं का हो? एकतर त्या काळचा सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत आजच्या डिजिटल युगासारखं युग नव्हतं, त्याच्यामुळे ते समजले नाही. तरी सुद्धा इतर ज्या काही भटीबामणी व्यवस्थेने तुकाराम महाराजांना जो त्रास दिला, तो त्रास सर्वश्रुत आहे. तुकाराम महाराज पोहोचू दिले नाही, परंतु लोकांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत तुकाराम महाराज पोहोचले. आज सुद्धा पोहोचणं गरजेचं आहे. आधुनिक तुकाराम सुद्धा त्याच विचारधारेचा किंवा त्याच पद्धतीचा आहे. अनेक विज्ञानवादी दृष्टिकोन लोकांमध्ये असला पाहिजे. ज्यावेळेस तुकाराम मुंडेंच्या आईचं निधन झालं, ज्यावेळेस म्हणजे अस्थि पूजन वगैरे ज्या गोष्टी असतात, काय केलं तुकाराम मुंडेंनी? बाकीच्या कर्मकांड थोतांडाला त्यांनी साईड ट्रॅक करून टाकलं. कारण एकदा माणूस देहाने गेल्यानंतर काय हो, प्रेम तर मनात आहेच. त्यांनी अस्थिपूजनाच्या दिवशी त्या इकडं तिकडं हे करण्यापेक्षा त्यांनी झाडांची लागवड केली, वृक्ष लागवड केली. झाडं लावा, झाडं जगवा, माणसं सुद्धा जगली पाहिजेत, हा संदेश देऊन एक क्रांतिकारी काम केलं. खरं तर मुंडे साहेबांच्या प्रत्येक कामातला आदर्श हा सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मी म्हणलं, तुम्हाला आम्हाला हे जमणार आहे का? पूर्वीच्या काळी ते तुकाराम लोकांना समजले नाहीत किंवा त्यांना पचनी पडले नाहीत किंवा त्यांची विचारधारा स्वीकारली नाही. आजचे तुकाराम सुद्धा सहज आहे का ते? कसे समजतील? कसे लक्षात येतील? परंतु बदललं पाहिजे. आज कर्मकांड, स्वतांड किंवा बुवाबाजीत लोक किती अडकतात. म्हणजे नको त्या गोष्टी करण्यामध्ये लोकांचा जास्त कल असतो. श्रद्धा असली पाहिजे. तुम्हाला जे मनातून करायचंय ते बिलकुल करा. पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन चुकीचं काही करू नका. तुकाराम मुंडेंचा हा आदर्श त्या तुकाराम महाराजांसारखा आहे, जो समाजाला एक प्रेरणा देणार आहे. आणि ही गोष्ट मला या माध्यमातून सांगायची होती. आई दाती आई म्हणजे एक मातृत्वाचा झरा असतो. आई म्हणजे एक वात्सल्याचं खूप सुंदर रूप असतं. आई म्हणजे एक मायेचा झरा असतो आणि त्या सगळ्या आईसाठी, या भूतलावरच्या आईसाठी तिचा मुलगा, तिचं कुटुंब हे सर्वश्रेष्ठ असतं. पण ती आई जर अचानक गेली तर दुःख होतच. पण जो आदर्श समाजाला घालून द्यायचा आहे, त्या आईच्याच पोटी जन्माला येऊन चांगल्या मुलानं तो आदर्श घडवून दिला पाहिजे, असं मला एक प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून तुकाराम मुंडेंच्या त्या आईविषयी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करणार. तुकाराम मुंडेंनी जो आदर्श घालून दिला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं तो आदर्श पुढं स्वीकारला पाहिजे आणि अंगीकारला पाहिजे, एवढंच. धन्यवाद. जय शिवराय.